नमस्कार मित्रांनो. आज आपण बनवणार आहोत राजे निंबाळकरांची पगडी. राजे निंबाळकरांची पगडी जी असते ही इतर संस्थानिकांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. थोडीशी वेगळी म्हणजे त्या पगडीचा आकारही इतर संस्थानिकांपेक्षा थोडासा वेगळा असतो आणि त्याची बांधण्याची पद्धतही थोडीशी वेगळी असते. तर सुरू करूया निंबाळकर पगडी बांधायला. तर निंबाळकर पगडी बांधताना देखील नेहमीप्रमाणे आपण हे डोकं तयार करून घेतलेलं आहे आणि या डोक्यासाठी आपल्याला पगडीसाठी हे आपण खळीचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. आणि आता सुरुवातीला इतर पगड्यांसारखंच अस्तर करता आपण हे कापड भिजवून घेणार आहोत. आणि हे इतर संस्थानिक पगड्यांप्रमाणेच सुरुवातीला असं लावून घेणार आहोत. हे झाल्यानंतर त्याच्यावरती हे आणि हे जे कापड आहे हे आपण याच्यामध्ये बुचकळून घ्यायचं. या कापडाचा एक पट्टा पहिल्यांदा आपण फिरवून घेऊ. इतर संस्थानिक पगड्यांप्रमाणेच याला देखील माझ्याकडची बाजू ही फ्रंट बाजू आहे, ही मागची बाजू आहे. इकडे एक गाठ मारून घ्यायची. गाठ मारून घेतल्यानंतर हे जे कापड आहे हे या बाजून इकडे टाकायचं. या बाजूचं कापड आहे ते इकडे टाकायचं आणि पुढच्या बाजूचं जे कापड आहे हे असं टाकून द्यायचं. हे बसतंय का नाही बसत आहे हे आपण कापून टाकू. अशा प्रकारे हे अस्तरचं जे कापड आहे आपलं आतलं हे आपलं लावून झालेलं आहे. आणि अस्तरचं कापड लावून झाल्यानंतर हा जो पट्टी आहे हे आपल्याला फिरवून घ्यायची. एक 2-3 वेळा फिरवून झाल्यानंतर हे जे उरलेलं कापड आहे आपलं बाहेर जे राहिलेलं आहे हे असं गुंडाळून या पट्टीच्या आतमध्ये गुंतवून टाकायचं. अशा प्रकारे निंबाळकर पगडीची जी बेसिक बांधणी आहे ती आपली पूर्ण झालेली आहे. आता याला आपण बांधत बांधत आकार द्यायचा. बांधत बांधत आकार देण्याकरता तर ही जी पगडी ही असते चौकोनी. तर आपल्याला काय करायचं, या पगडीचे 4 भाग नजरेच्या अंदाजात घ्यायचे. हे पहा, इकडून एक असं म्हणजे या दोन्हीचा सेंटर आणि या दोन्हीचा सेंटर. तर या दोन्हीच्या सेंटरला इथे आलं की आपल्याला इथे ट्विस्ट करायचं. ट्विस्ट करायचं म्हणजे एक पीळ घालायचा. तसंच परत सेंटरला आलो, सेंटरला एक पीळ मारायचा. नंतर या बाजूला याच्या दोन्हीच्या सेंटरला इकडे एक पीळ मारायचा. परत मागच्या बाजूला आल्यानंतर परत एक पीळ मारायचा. असं करत आपल्याला हे सगळं गुंडळत गुंडळत जायचंय. निंबाळकर पगडीचा शेप आपोआप येत जातो. एक पीळ उलटा एक पीळ सुलटा म्हणजे कापड पिळलं जातं.
आता हे पहा मित्रांनो, हळूहळू हळूहळू आता याचा चौकोनी शेप जो आहे पगडीचा तो आता येत चाललेला आहे. असंच गुंडाळत 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 जायचंय. हा तर मित्रांनो, अशा प्रकारे हा निंबाळकर पगडीचा जो बेसिक बांधकाम असतं म्हणजे चौकोनी आकार देऊन घेणं, हे आपलं आता पूर्ण झालेलं आहे. आता याच्या पुढचं जे काम आहे याला आपण आता दोरा बांधून ठेवणार आहोत नेहमीप्रमाणे. आणि याच्या पुढचं जे काम आहे हे थोडंसं हे सुकलं की मग आपण याच्यावरून पट्ट्या फिरवणार आहोत. तर निंबाळकर पगडी आणि इतर संस्थानिकांची पगडी यातलं काय फरक आहे हे कळण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. आता मी याला दोरा बांधून ठेवतोय. आता याच्या पुढचं जे काम आहे हे थोडंसं हे वाळल्यानंतर आपण करणार आहोत. तर घेऊया छोटासा ब्रेक. हे जे आपलं मगाशी आपण बांधलं होतं याचा असा कापणीच्या आकारात हे आपण बांधलेलं आहे. आता सुरुवातीला आपण याचा जो दोरा आहे हा सोडून घेऊ. आता जी आपल्या कापडाची जी पट्टी होती त्याची आपण अशी ही घडी घालून पट्टी तयार करून घेतलेली आहे. आणि आता ही पट्टी आपल्याला परत एकदा भिजवून घ्यायची. ते पट्टी खळीच्या पाण्यामध्ये भिजवून घेतल्यानंतर आता याला आपण गुंडाळायला सुरुवात करणार आहोत. ही अशी आपल्याला गुंडाळत जायची. पट्टीचा गुंता होतोय. ठीक आहे, चालतं. हे पहा, आता ही पट्टीचे आपण 2 राऊंड सरळ सरळ गुंडाळून घेतलेले. आता हे गुंडाळताना हे पहा, इथून घ्यायची या टोकापर्यंत, नंतर इथून या टोकापासून खालून साधारण सेंटर पासून थोडीशी पुढं, नंतर इकडे. बरोबर आहे का? हा बरोबर आहे. थोडक्यात म्हणजे या किनारीला एकदा वरच्या बाजून टच झाली पाहिजे
आणि खालची जी किनार आहे बांधलेली, या किनारीला एकदा टच झाली म्हणजे जो डोक्याचा राऊंड आहे हा, त्या राऊंडला कुठेतरी एकदा ही पट्टी टच झाली पाहिजे आणि खालच्या राऊंडला एकदा टच झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ही गुंडळत जायचं आहे. ही पट्टीची अशी नाडीसारखी पट्टी करून घ्यायची आणि अशी पट्टी गुंडळत जायची म्हणजे बांधत जायचं संपूर्ण कापड संपेपर्यंत. हा तर मित्रांनो, अशा प्रकारे वरून खालून अशा पट्ट्या 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 घेत आपण ही पगडी बांधलेली आहे. इतर संस्थानिकांपेक्षा या पगडीमध्ये फरक असा आहे की बाकीच्या संस्थानिकांना नाड्या असतात आणि या पगडीला पट्ट्या असतात. याचा आकार असा कापणीसारखा किंवा चौकोनी असतो, म्हणजे जसं माणसाचं डोकं असेल त्याप्रमाणे. आणि बाकीच्या ज्या पगड्या असतात बाकीच्या संस्था त्या अशा पुढे टोकदार झालेल्या असतात. एवढाच या पगडीमध्ये आणि इतर संस्थानिकांच्या पगडीमध्ये फरक आहे. तर अशा प्रकारे निंबाळकर पगडी बांधण्याची ही पद्धत आहे. आणि हे जे उरलेलं असतं शेवटी, याचं एक बाजूला घेऊन हे इथं साईडला खोचलं जातं आणि त्याच्यावरतून आपण जर लावणार आहोत. म्हणजे हा जो एंड आहे हा पोर्शन झाकण्यासाठी आपण त्याच्यावरतून जर लावणार आहोत आणि दुसरी पट्टी या बाजूला खोचणार. आणि हे जे एक्स्ट्रा आहे हे आपण कापून टाकायचं. बरं, याच्यावरची जर जे आहे ते इतर संस्थानिक पगड्यांना आपण लावतो त्याच पद्धतीने जर लावायचे. बरं, या पगडीला ऑलरेडी बाइंडिंग असल्यामुळं त्याला दोरा बांधून ठेवण्याची आवश्यकता नसते, कारण याच्या नाड्या नसून पट्ट्या असल्यामुळं किंवा पट्ट्या सुटायची भीती नसल्यामुळं याला आपण दोरा वगैरे काय बांधून ठेवत. तर अशा प्रकारे ही आपली नाईक निंबाळकरांची पगडी ही बांधून झालेली आहे. आता ही आपण अशीच वाळवणार आहोत. साधारण एका पगडीला वाळायला 3 ते 4 दिवस जातात. ऊन जर चांगलं असलं तरी उन्हात आपण वाळवायची नसते, ही सावलीतच वाळवावी लागते. कारण उन्हात जर वाळवली तर ह्याचा कापडाचा जो रंग आहे हा कापडाचा रंग जाण्याची शक्यता असते, म्हणजे ते थोडंसं कापडाचा रंग उतरतो. तर राजे निंबाळकरांच्या पगडीचा हा व्हिडिओ आपला इथेच संपूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.